सो गोइंग समवेअर फॉर द बर्थडे सेलिब्रेशन आणि पॅकिंग वगैरे चालू आहे सध्या. यू कॅन सी लास्ट मोमेंट पॅकिंग, जे की कधी कंप्लीट होत नाही. सो गाईज, बर्थडे निमित्त, मानसीच्या बर्थडे निमित्त आपण एक सरप्राईज डेस्टिनेशनला जातोय. तिथे आपण स्टे करणार आहे आणि ते डेस्टिनेशन मी मानसीला पण सांगितलं नाही. हो, कालपासून विचारते मी, सांगितली अजिबात नाहीये. तर आपण बघणार आहोत की मानसीची रिॲक्शन काय असणार आहे तिथे जाऊ, आणि तिला ते डेस्टिनेशन सरप्राईज आवडतं आहे की नाही. लेट्स सी. मी खूप एक्साइटेड आहे. डेस्टिनेशन काय आहे? खूप उत्सुकता आहे का? आणि बाय द वे, बर्थडेच्या विशेष तुम्ही देऊ शकतात. ट्रॅफिक खूप लागली पण आज आपल्याला. किती ट्रॅफिक पण लागली आणि आपल्याला मोबाईलने पण नाही घेता. मोबाईल रेकॉर्डिंग होतच नव्हतं ना. हा 12चा टाइम दिला होता. काल आम्ही ठरवलेलं की एनी हाऊ 12ला निघूया. कारण आज सुट्टी पण होती. सुट्टी असून पण आम्ही आज एवढं लेट केलंय. काय पार्लर वेर्लरला कोण गेलं होतं? मी गेलो होतं का माझ? मी केली. त्याच्यातच जास्त टाइम, 1 तास तर त्याच्यातच. तरी मी बाकीचं बॅगिंग करून ठेवलं होतं. सो वी हॅव रिच्ड द डेस्टिनेशन. सो गाईज, फायनली डेस्टिनेशनवर पोचलो आहे. तर मानसीला विचारूया, काय कसं वाटतंय? छान आवडले. इकडे मस्त व्ह्यू आहे. सो मानसी, येस. लेट्स गो टू द रूम. तर सरप्राईज आता मानसीला आवडलंय. मानसी आवडलंय की नाही? हो, आवडली मला सरप्राईज. आणि रूम टूर करूया मग आता. सो एंट्रन्सवरनं आलेलं इथे लगेज ठेवण्यासाठी काही जागा आहे. त्यानंतर दिस इज द वॉर्डरोब. स्पेशियस आहे वॉर्डरोब. त्यानंतर इकडे व्हॅनिटी मिरर दिला. यू कॅन सी मी ओव्हर हिअर. आणि त्यानंतर इथे आहे मोठंसं असं स्पेशियस बाथरूम. इथे बाथटब पण आहे आणि ऑल द अमेनिटीज आर देअर. त्यानंतर इकडे आहे स्पेशियस असा रूम. इकडे सोफावर बसून आपण चिल करू शकतो. त्यानंतर स्पेशियस बेड, किंग साईज. देन दिस इज द विंडो, वर्क प्लेस, टी व्ही अँड AC. सो रूम तर स्पेशियस आहे. कसा आहे रूम? भारीच आहे रूम. मोठ्याने बोलू शकतेस तू? भारीच आहे रूम. भारी आहे ना? हो, मग आता विंडो सुंदर असा रूम आहे. विंडो विंडो व्ह्यू पण छान आहे गाईस. बट तिकडचं रूम मिळालं असतं ना त्या लॉबीमधला, तर तिथून गंगापूर डॅमचा व्ह्यू मिळाला असता. बट दे वेर ऑलरेडी सोल्ड आउट. सो दिस रूम इज नॉट बॅड ॲक्च्युली. काय मानसी? येस. ओके. मानसी लुकिंग ब्युटिफुल. तर आम्ही रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये गेलो. मागचा व्ह्यू गंगापूर डॅमचा खूप जास्त छान दिसत होता. खूप सारे फोटोज क्लिक केले. इथला ॲम्बियन्स पण खूप जास्त छान होता. खूप वाईब छान येत होते. इथलं म्युझिक पण छान होतं. आम्ही स्नॅक्स एन्जॉय केले आणि नेक्स्ट आम्ही गेलो डिनर करायला.
साईडला स्विमिंग पूल असल्यामुळे आम्ही आमचं डिनर छान एन्जॉय केलं. प्लस लाईव्ह म्युझिक चालू होतं. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.